आता हे करता करता आपण म्हणतो श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त म्हणजे काय? गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताची ही अवस्था, मनाची ही अवस्था, जो त्या अवस्थेपर्यंत तुम्हाला नेऊन सोडतो, त्या मार्गाला, त्या व्यक्तीला गुरु म्हटलेलं आहे. श्री गुरुदेव दत्त. पाठीमागं श्री लावलेला आहे. लक्षात घ्या, उगाच श्री लावल्यानंतर, श्री म्हणजे श्रीमान, म्हणजे श्रीमान म्हणजे हा पुरुष आहे, हा व्यक्ती आहे. श्री गुरुदेव दत्त. मग ही दत्ता अवस्था आहे, हे मनुष्याने प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. ही मूर्ती नाहीये. श्री गुरुदेव दत्त. मग ह्या गुरु आणि दत्त ह्याच्यामध्ये ज्ञान आणि अवस्था ही जेव्हा एकत्र येते, तेव्हा गुरुदेव म्हणजे गुरुदेव दत्त हा शब्द तयार होतो. गुरुदत्त हा जो शब्द तयार होतो, गुरु आणि दत्त म्हणजे ज्ञान आणि अवस्था ही जिथं एकत्र, तिथं गुरुदत्त असा शब्द तयार होतो. आणि ह्याच्यामध्ये दैविक साधना किंवा दैविक शक्ती हा जो गुरु ज्ञानाच्या मार्फत जसं तुम्हाला दर्शन त्या अवस्थे म्हणजे त्या तत्वाला घडवतो, त्या माणसाला घडवतो, त्याच्यामध्ये देव येतं. म्हणून गुरुदत्त पण म्हणतात, श्री गुरुदेव दत्त पण म्हणतात. श्री गुरु दत्त निवास म्हणत नाही, गुरुदत्त निवास म्हणतात. पण गुरुदेव दत्त म्हणताना श्री गुरुदेव दत्त म्हणतात. नीट शब्द आपल्याला कळणं गरजेचं आहे. जो तुम्हाला मनुष्यरूपी देहातनं दत्तात्रयांचं, त्या देवतेचं तुम्हाला दर्शन घडवतो, तो श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. आणि जेव्हा त्याचं तुम्हाला पूर्ण दर्शन होतं, गुरुदत्त, आणि जेव्हा दर्शन तुम्ही आत्मसात करता, काहीच राहत नाही, तेव्हा फक्त दत्त दत्त दत्त. बघा पोथींमध्ये किती ठिकाणी दत्त 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 घेतलं, तिथं गुरु नसतो, देव नसतो, फक्त दत्त दत्त दत्त. माझ्या मनाची अवस्था मी ओळखली. श्रीराम. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा